वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ग्रामस्थ मंडळ आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आयोजित आंबेगावकर चषक 2023चा हा महाअंतिम सोहळा शेवटच्या अंतिम दिवसाला मित्रांनो आपण सुरुवात केली. शेवटच्या दिवसाची पहिली मॅच मैदानावरती सादर होती आहे. सलामीची जोडी मैदानावरती फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग, चेंडूला स्टॉप देत असताना एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. एका धावेची मदत धावफलकाला झाली सुरुवात. 4 धावा धावफलकावरती आपण पाहताय. बॅटिंग करत असताना समीक्षा 11 परे हा संघ बॅटिंग करतोय. समीक्षा 11 परे आणि त्यांना फाईट करत असताना टीम ओमसाई ठुणे या दोन संघांच्या दरम्यान चाललेले हे रणकंदन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पॉईंटच्या दिशेने खेळलाय. पुन्हा एकदा सुंदर फिल्डिंग. टप्प्यावरती चेंडूला अडवत असताना कुठल्याही प्रकारे तारांबळ पाहायला मिळाले नाही. या अनुषंगाने एक सिंगल धावेवरती समाधान मानतायत सलामीची जोडी. 5 षटकांचा सामना आहे आणि पॉवर प्लेचं हे पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. संतोष मोहपे आणि अभि मोहपे ही जोडी मैदानावरती खेळतायत. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्राला आपण सुरुवात करतो. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर चेंडूला पकडलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निश्चितच सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट जर आला असता तर कदाचित फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. पहिला हादरा देण्यामध्ये यश मिळालं असतं. दरम्यान संमिश्र षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आहे 6 धावा. 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. समीक्षा 11 परे आणि ओमसाई ठुणे या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही पहिली मॅच. आजचं हे सकाळचं सत्र आहे मित्रांनो. मेगा फायनलचा दिवस आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपण आज हा संपूर्ण सोहळा पाहत आहे. गेली 5 दिवस चाललेली ही मेहनत आणि 5व्या दिवसाची मेहनत आज खऱ्या अर्थानं रंगात आणण्याचा आणि यशस्वी करण्याचा हा शेवटचा अंतिम दिवस. याचीसाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस या ठिकाणी आपण गोड करतोय. निश्चितच आज आपण सुरुवात केली सकाळचं सत्र आणि अगदी लख प्रकाशामध्ये चाललेला हा सामना. या चेंडूवरती लोवर फुल टॉस प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. फिल्डर प्रयत्न करतोय. जजमेंट चांगलं होतं मात्र शेवटच्या मोमेंटला हाताला चटका दिला. चेंडू होतोय ड्रॉप. त्यानंतर या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. झेल पकडायचे असतात मित्रांनो. कॅच पकडणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं असतं. क्रिकेटच्या मैदानावरती पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे सोपं सूत्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतं. यावेळेस हा झेल ड्रॉप होतोय आणि त्या अनुषंगानं या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर वेगानं चेंडूवरती जात असताना पकडलं फेकलं. तोपर्यंत या 2 धावा धावफलकावरती जोडतायत. 2 धावांची मदत आली. धावफलक पुढे सरकलं 10 या आकड्यावरती. गोलंदाज रोशन मुरबाडे गोलंदाजी मार्कवरनं. षटक क्रमांक 2ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. पहिलं षटक आपण पाहिलं असेल सुंदर राहिलं. अविनाश मुरबाडेचं पहिलं षटक केवळ 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर हे दुसरं षटक चालू झालंय. स्लोवर वन गती परिवर्तन. बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या मोमेंटला बॅक ऑफ द हँड स्लोवर डिलिव्हरी. हलक्या हातानं चेंडूला सोडून दिलं आणि या दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती जोडतायत दोनही फलंदाज. संयमी सुरुवात, शांत सुरुवात आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला एक आश्वासक सुरुवात करून देण्याच्या तयारीमध्ये असलेले हे 2 फलंदाज. शांत चाललेला खेळ. यावेळेस पुन्हा एकदा वाईट जास्त बाहेर जातोय. पंच सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकाला ऍड केली जाईल. एका धावेची मदत. स्कोर कार्ड झालं 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 12 ऑन द बोर्ड. संतोष आणि अभि ही जोडी मैदानावरती अजूनही खेळतायत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज
अभि मोहपे यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळतोय. फिल्डर ऍक्शन मध्ये पकडलं, फेकलं, सिंगल, एक धाव. कव्हरच्या फिल्डरला मात्र कंटिन्यू बिझी ठेवलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निश्चितच पाबंदी असलेलं हे षटक, दुसरं षटक चालू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशन मुरबाडे यावेळेस गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहता येईल. संतोष आलाय. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे, ऑन साईडला खेळलाय, फिल्डर जागेवरती आहे, मात्र वाट पाहतोय. एका टप्प्यावरती चेंडूला पकडेल, फेकेल, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच सिंगल डबल येणं फार गरजेचं असतं. सिंगल डबल म्हटलं म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरची लाईफलाईन असते मित्रांनो, आणि ही लाईफलाईन या ठिकाणी यूज करत असताना ही सलामीची जोडी, बॅटिंग करत असताना समीक्षा 11 परे संघाची ही A1 जोडी, एका बाजूनं संतोष मोहपे आणि दुसऱ्या बाजूनं अभि मोहपे हे 2 फलंदाज खेळत आहेत. यावेळेस पुढे सरसावट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा सिंगल धावेचा हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांपासून अद्यापर्यंत वंचित ठेवलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती पहा, 16 धावा बिनबाद, 8.00 ची सरासरी. यस डीजे. खूप चर्चेत असणारी ही स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो. आंबेगावकर चषक 2023चा हा रणसंग्राम, गेली 4 दिवस चाललेला हा क्रिकेटचा महाकुंभमेळा, आणि या मैदानावरती आपण पाहत असाल तर एक दर्जेदार क्रिकेटचं सातत्यानं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आज शेवटच्या दिवसापर्यंत आपण पोहोचलोय आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण ही मॅच पाहत आहे. 5 षटकांचा सामना, सकाळचा सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी याच परिसरातील 2 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. समीक्षा 11 परे आणि त्यांना फाईट देत असताना ओमसाई ठुणे या 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच मैदानावरती सादर होतीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. 16 धावा धावफलकावरती. कालचा दिवस जर आपण पाहिला असेल तर यजमान संघानं गाजवला. अर्थातच आंबेगावकर संघ या मैदानावरती क्वालिफाय झालेला एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल तर चाफेवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये नांदेनी, आणि कालचा दिवस गाजवला यजमान संघ आंबेगावकर यांनी. या दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ देत नाही. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना ओमसाई ठुणे संघाचे हे गोलंदाज. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरून आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश मुरबाडे, खांद्यावर जबाबदारी. तिसरं षटक सांभाळायचे. 2 षटकांमध्ये सुंदर कामगिरी राहिली आहे आणि त्यानंतर हे तिसरं षटक चालू झालंय. अविनाश मुरबाडे गोलंदाजी मार्कवरती, वेगवान, तेज तर्रार. यावेळेस संतोषसाठी हा सुद्धा फुलटो चेंडू, फटका फसलाय. चेंडू खाली, फिल्डर झेल टिपला, खेळ संपला. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला, संतोष बाद झालाय. निश्चित मित्रांनो, दोस्तीच्या दुनियेला न्याय देणारा हा खेळ क्रिकेटच्या मैदानावरती आपण आहोत आणि या क्रिकेटच्या मैदानावरती आंबेगावकरांचा मान, अभिमान, सन्मान असणारी स्पर्धा आम्ही आंबेगावकर चषक 2023चा हा थरार शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि या शेवटच्या महाअंतिम सोहळ्याला आपण सुरुवात केली. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जातोय. आपण पाहत असाल संतोष मोहपे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती अभिला साथ देण्यासाठी सुजित येतोय. सुजितला मात्र इथून ही संपूर्ण पालखी वाहून न्यावी लागेल. अभिच्या साथीनं हा डाव सावरावा लागेल. यावेळेस हा सुद्धा सुंदर चेंडू, बॅटची एज घेतल्यानंतर त्या ठिकाणी फिल्डर जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं फिल्डर आला, चेंडूला पकडलं, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट करतायत. धावा येणं गरजेचं. क्रिकेटच्या मैदानावरती धावांना फार महत्व असतं मित्रांनो. या 2 धावा धावफलकावरती आपण जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं, ते 18 वरती जाऊन पोहोचलंय. 18 ऑन द बोर्ड
18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजांचं कौतुक सातत्याने केलं जाईल. मैदानावरती आपण पाहत असाल मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत वंचित ठेवलंय, चौकार षटकारांपासून दूर ठेवलंय. निश्चितच मोठे फटके येणं गरजेचं आहे. या अनुषंगानं प्रहार केलाय, शॉट पुल पॉवरफुल नजराणा पेश करतोय. समालोचन कक्षाला सलामी देत असताना सुजित मोपेनं ठोकलाय हा परे ब्रँड षटकार. मागणी तसा पुरवठा, मैदानाच्या आतमध्ये जी गरज होती सुजितला माहिती होतं. आता मात्र आक्रमक होणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं असेल तर 16 धावा होत्या. इथून आक्रमणाला सुरुवात केली आहे. यावेळेस दिशा बदलते, दिशा चुकते. आउटसाइड द लेग स्टंप जास्त बाहेर, पंच आमच्याकडे वळाले, सांगतायत वाईट बॉल. अबांतरची धावफलकाला आपण जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथून बॅटिंग चालू झाली आहे. अभि आणि त्याला साथ देत असताना सुजित मैदानावरती आल्या आल्या आपल्या बॅटचा करिश्मा दाखवायला सुरुवात केली. सुजितच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिलाय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाची गेली दांडी गोल, क्लीन बोल्ड. परततोय सुजित मोहपे तंबूच्या आश्रयाला. 3 चेंडू फेस केले, 8 धावांचा एक छोटासा कॅमिओ पाहायला मिळाला. मॅचला मोमेंटम देत असताना नक्कीच पाहायला मिळाला. एक षटकार ठोकला आणि त्यानंतर मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येऊन थांबतोय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मोहन गोल्हे येतोय. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज इथून कोलॅप झालेत. अभिला साथ देण्यासाठी मोहन मैदानावरती. षटक क्रमांक 3. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. गोलंदाज तयार. अविनाश मुरबाडे राइट आर्म राउंड द विकेट. यावेळेस ओरपी चेंडू आहे. गेंद आ गई स्लॉट में, भेज दिया उसको पार्किंग लॉट में. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार. सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपण पाहताय आम्ही आंबेगावकर चषक 2023 आणि या संपूर्ण सोहळ्याला ज्या व्यक्तिमत्वानं भरपूर मोलाचं सहकार्य केलं, या संपूर्ण सोहळ्यासाठी मानाचं पान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच मदत मिळाली, सन्माननीय मोहनजी खुने साहेब, उपाध्यक्ष MPPL, त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स म्हसाचे सर्वेसर्वा सन्माननीय मोहनजी खुने साहेब यांचं शुभागमन झालंय. मी साहेबांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या संपूर्ण सोहळ्याची उंची वाढवण्यासाठी या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती. साहेब आपण आलात आणि या संपूर्ण सोहळ्याचं खऱ्या अर्थानं सार्थक होतंय. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. यापुढील मॅच असेल विराज 11 डोंगरनावे आणि आप्पा स्मृती डोंगरनावे. दोनही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये जर मित्रांनो आपण हजर नसाल तर आयोजन कमिटीच्या वतीनं जी पेनल्टी दिली जाईल त्या पेनल्टीचा सामना आपल्याला करावा लागतो.
विराज 11 डोंगर नावे आणि त्यांना फाईट करत असताना आप्पा स्मृती डोंगर नावे दोनही संघाचे कॅप्टन आपण जर आम्हाला ऐकत असाल तर आपण रिपोर्टिंग करा. आप्पा स्मृती जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे आणि विराज 11 डोंगर नावे या पुढील मॅच असेल. तत्पूर्वी विद्यमान सामना मैदानावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहताय 31 धावा. ड्रिंक्स ब्रेकचा समय या ठिकाणी समाप्त होतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि चौथ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरनं टिळक मुरबाडे. हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 2 फिल्डरची दरी भेदली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आर पार. बहारदार चौकार. मित्रांनो पहा, प्रत्येक गोष्टीवरती आयोजन कमिटीचं अचूक लक्ष पाहायला मिळतंय. 5 षटकांसाठी तुम्हाला बरोबर 25 मिनिटं दिली जातात. 4 षटकं आपल्याला पहिल्या 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे असतात. बरोबर 15 मिनिटं कंप्लीट होत आहेत आणि इथून उर्वरित 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक संपन्न करायचं आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं मित्रांनो आपण देतोय. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्डमध्ये घ्यावा लागतो. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. प्रॉपर गॅप सिलेक्शन. क्रिकेटचा क्लास मैदानावरती दाखवत असताना बॅट्समन अभि मोफे ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा तडाखा. चौकार. मदतीने धावफलकाला इथून गती प्राप्त करून दिली जाते. 39 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस निश्चितच जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न फसतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पंचदंडित करतायत. निश्चितच हा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. अतिशय गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. यावेळेस कमबॅकची गरज होती गोलंदाजाला आणि अशा वेळेला हा टाकलेला डॉट. एका डॉट चेंडूचं फार महत्व असतं मित्रांनो. 30 चेंडूंची मॅच. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र अचूक जागेवरती फिल्डर बरोबर जागेवर तैनात केलाय. जाळ्यात अडकवलंय. माघारी पाठवलं जाईल. पहिला फलंदाज बाद होते. आपण तो सलामीसाठी आलेला पाहिलाय. अभि मोफे तंबूच्या आश्रयाला. सन्माननीय जनार्दनजी पवार साहेबांना मी विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या संपूर्ण सोहळ्यासाठी या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मित्रांनो प्रार्थनीय आहे. जनार्दनजी पवार साहेब आपणास मी विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर जिल्हा परिषद ठाणेचे विद्यमान सदस्य सन्माननीय उल्हासभाऊ बांगर साहेब यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य या संपूर्ण सोहळ्यासाठी मित्रांनो आम्हाला लाभतंय. प्रत्येक वेळेला आपल्या सर्वांच्या हाकेला धावणारे व्यक्तिमत्व आणि निश्चितच साहेबांचं नाव घेतलंय. त्यांचं स्वागत होईल. चेंडू जात आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आक्रमण झालंय. यावेळेस हा भन्नाट वेगवान. पंच निश्चितच गुणवत्ता पाहतील. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव फलकाला जोडतायत. एका धावेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 46 या आकड्यावरती. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आपण पाहताय. षटक चौथं चालू असताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सामना. एका बाजूने परे आणि दुसऱ्या बाजूने ठुणे या दोन मुरबाड ग्रामीणच्या टीम खेळतायत. यावेळेस पंचांचा इशारा दंडित करतायत. नो बॉल कॉल. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मित्रांनो पिच झाल्यानंतर पंच दंडित करत असतात. या चेंडूवरती नो बॉलचा इशारा. अशा पद्धतीचे चेंडू मित्रांनो टाळणं फार गरजेचं असतं आणि या चेंडूवरती फ्री हिटचा इशारा येतोय. स्वच्छंदी फटका खेळण्याची संधी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज गौरव मोफे.
हा सुद्धा चेंडू एक षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाची दिशा इथून बदललेली पाहायला मिळते. दिशा मात्र दशा होताना आपण पाहत असाल. सलगचा हा तिसरा अतिरिक्त चेंडू आपण पाहत आहे. पुन्हा एकदा असेल फ्री हिटचा इशारा. फलंदाजासाठी मोठा प्रहार करण्याची सुवर्ण संधी इथून उपलब्ध करून दिली जाते. बॅटिंग करत असताना गौरव आणि मोहन ही जोडी मैदानावरती खेळते. या दोन जोडीला मात्र हे शेवटचं सत्र गाजवायचं आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हा पूर्वार्ध आपण पाहत असाल. चौथं षटक चालू होतं निश्चितच आणि या षटकामध्ये भरपूर धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल 48 धावा, 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना समीक्षा 11 परे या संघाची धावसंख्या. एसडीजे खांद्यावर जबाबदारी. शेवटचं अंतिम षटक, स्लॉकचं षटक. मराठी भाषेत सांगायचं झालं तर हाणामारीचं षटक सुरुवात झाली आहे आणि पहिल्या चेंडूवरती हाणामारीला सुरुवात केली आहे. जबरदस्त पुलचा पॉवरफुल देखना स्ट्रोक. चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय. 6 धावांचा हा बेहतरीन फटका, सिक्सर. गोल्हे मैदानावरती आलाय आणि माझी कामगिरी काय आहे हे मैदानावर नक्की सांगायला सुरुवात केली. ठोकलेले 2 षटकार आपण पाहत असाल. षटक क्रमांक चालू आहे. शेवटचं 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश मुरबाडे आलाय आणि स्ट्राइक एंड वरती लगेचच मोहननं सांगितलंय स्वॅग से करेंगे सबका स्वागत केले षटकारानं. पहा स्टान्स पहा. अलीकडच्या काळात हे इम्प्रोवाइज केलेले फटके आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस सुद्धा भरपूर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. बॅटमधनं चेंडू जसा निघाला बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. विराज 11 डोंगरनावे आणि आप्पा स्मृती डोंगरनावे दोन्ही संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 58, 58 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकावरती लिलय आक्रमण केलंय. बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती आपण पाहत असाल मोहन गोल्हे ऑन फायर. सलगचे 2 षटकार, 1 चौकार येतोय. आप्पा स्मृती गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांना फाईट करेल टीम विराज 11 डोंगरनावे. दोन्ही संघाचे कॅप्टन या मित्रांनो. टॉस करूया. यावेळेस पहा मित्रांनो पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका येतोय. थांबायचं नाव घेत नाहीये. ऑन फायर बॅट्समन मोहन गोल्हेनं ठोकलाय हा अजून एक षटकार.
डॉट फेकणं गरजेचं होतं, कारण सलगचं झालेलं आक्रमण आपण पाहत असाल, सातत्यानं ठोकले जाणारे मोठमोठे फटके आपण पाहत असाल, धावफलकाला लाभलेली गती आपण पाहत असाल. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत, तब्बल 65 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करत असताना प्रथमेश मुरबाडेला हे कमबॅक फार गरजेचं होतं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस पुन्हा एकदा हा सुंदर चेंडू, विकेट किपर थोडासा बीट झाला. या अनुषंगाने आपण पाहाल तर एक सिंगल धाव पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती. झालाय अपघात, फलंदाज होतोय धावबाद. षटक संपतंय 5वं, 5 षटकं संपली. याच दरम्यान MGCA चे खजिनदार सन्माननीय जयजी शेळके सर यांचं शुभागमन झाले. मी साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर आप्पा स्मृती गावदेवी स्पोर्ट्स क्लब डोंगर नावेचे कॅप्टन सुद्धा आहेत, निश्चितच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय जयजी शेळके सर, मी आपणास विनंती करतो या मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. तत्पूर्वी टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. आपण पाहाल तर डोंगर नावे गावातीलच दोन टीम एकमेकांच्या समोर झुंजतील. इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो टॉस होणं फार गरजेचं आहे. आदर्श स्पोर्ट्सचे मालक उपाध्यक्ष MPPL मोहनजी खुने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. डोंगर नावे गावच्या दोन टीम एकमेकांच्या समोर झुंजतील. मित्रांनो, निश्चितच टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे पर्व आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतात आणि खऱ्या अर्थानं या पर्वामध्ये सुद्धा डोंगर नाव्याच्या दोन मातब्बर टीम एकमेकांच्या समोर खेळताना आपण पाहू शकाल. मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आपण पाहाल. टॉस केला जातोय. आपण पाहताय मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. स्वर्गीय आप्पा स्मृती चषक जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे आणि विराज 11 डोंगर नावे या दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करतोय. मोहनजी खुने साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. हेड येतोय आप्पा स्मृती डोंगर नावे. मित्रांनो, आपण टॉस जिंकताय. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. सकाळचं सत्र आहे, टॉस जिंकताय, काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेताय. निश्चितच मित्रांनो, डोंगर नावे म्हटलं म्हणजे क्रिकेटसाठी अगदी प्रसिद्ध असलेलं गाव, क्रिकेटची पंढरी. एकाच गावातील दोन टीम आम्हाला एकमेकाच्या समोर खेळताना पाहायला मिळतील. एक जबरदस्त द्वंद्व, ज्या द्वंद्वाची सर्वांनी वाट पाहिली. फिल्डिंग घेण्यामागचं कारण काय? आम्ही चेस करण्यासाठी म्हणजे टार्गेट करू थोडंफार. फलंदाजांवरती असणारा विश्वास आहे आणि या अनुषंगाने आम्ही चेस करायला पसंत करतोय. या मैदानावरती आल्यावरती कसं वाटलं? या मैदानावरती आल्यानंतर हे आंबेगावकरांचं आयोजन कसं वाटलं? एकदम मुरबाड तालुक्यामधलं चांगलं आयोजन आहे आणि दुसरा वर्ष आहे. मागच्या वर्षी पण चांगलं होतं, या वर्षी पण त्यापेक्षा चांगलं आहे. नक्कीच आपलं सर्वांचं मार्गदर्शन आणि असंच प्रेम सातत्यानं राहू द्या. खूप साऱ्या शुभेच्छा. चांगले खेळा मित्रांनो, यशस्वी व्हा. माझ्यासोबत प्रशांत आहे, आप्पा स्मृती डोंगर नावे संघाचा, विराज 11 डोंगर नावे संघाचा कॅप्टन, तसंच MGCA चे सदस्य सुद्धा आहेत. या संपूर्ण परिसराचं क्रिकेट वाढवण्यासाठी तुमची मोलाची साथ आणि मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभत असतं. यावेळेस टॉस हारलात, काय केलं असतं तुम्ही टॉस जिंकले असते तर? टॉस जिंकला असता तर शतकच घेतला असता. फिल्डिंग घेणार होतात. नक्कीच माणसाचं आयुष्य आहे, सर्वच गोष्टी आपल्याला हव्या त्या मिळत नसतात, काही गोष्टी खेचून आणायच्या असतात. यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. सर्वात आपुलकीचा प्रश्न, या मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आंबेगावकरांचं हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं? सर्वात प्रथम दिनेश सरांचा मी आभार मानेन, आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि आम्ही इथं आमचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मित्रांनो, चांगले खेळा, यशस्वी व्हा. टॉसबॉक्स मध्ये न्यूज येते. आप्पा स्मृती जय गावदेव स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग स्वीकारली. विराज 11 संघाला फलंदाजीचं दिलंय पाचारण. जाऊया समालोचन कक्षामध्ये मित्रांनो. त्या ठिकाणी चेसला सुरुवात होईल. जबरदस्त बिग फाईट. मुरबाड तालुक्याच्या दोन मातब्बर टीम एकमेकाच्या समोर झुजतायत आणि खऱ्या अर्थानं समालोचन कक्षामधनं आपलं सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी क्रिकेटची इत्यंभूत माहिती, खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं समालोचन कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर प्रदर्शित करतील सन्माननीय सुनीलजी शेळके सर यांचा सुमधुर आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सोमनाथ खाडे सर.
आजच्या दिवसामध्ये सोमनाथ खाडे यांचं समालोचन आजच्या दिवसामध्ये निश्चितच रंग भरेल, यामध्ये ते मात्र शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण लढत बघत आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली आणि आताच नाणेफेक संपन्न झाले आणि ही नाणेफेक डोंगरनावे गावातील दोन संघांदरम्यान होती. दोन्ही कर्णधार होते आणि एकमेकांच्या विरोधात जरी उभे टाकतील तरी मैत्रीपूर्ण लढत आहे, कारण आमच्या गावातील वातावरण अत्यंत निकोप आहे आणि हेल्दी आहे, त्यामुळे ती शंका कोणालाही येऊ नये. खरं तर तसा डोंगरनावे गावचा विचार केला तर मला असं वाटतं, ॲज पर माय स्टॅटिक्स 4 संघ खेळू शकतात गावातून, इतकी मुलं प्रॅक्टिसला असतात आणि त्यातून एक संघ निवडणं अत्यंत जिकरीचं होतं, कठीण होतं, म्हणून दुसरा संघ तयार झाला आणि अलीकडे असे संकेत आहेत की तिसराही तयार होऊ शकतो. आणि माझ्या शेजारी सुनील शेळके आहेत वडवलीचे, त्यांच्याकडे 5 संघ घेतात त्यांच्या गावातून, त्यामुळे अलीकडे प्रत्येकाला क्रिकेट हवं आहे, प्रत्येकाला त्याचं टॅलेंट शो करायचं आहे आणि त्यासाठी प्लॅटफॉर्म प्रत्येकजण शोधत असतो. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, ज्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. एका बाजूने आपण पाहू शकाल समीक्षा 11 परे आणि त्यांच्या विरोधात ओम साई ठोणे असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि एक धाव सुद्धा धावपलकर जोडली गेलेली आहे. मोहन गोल्लेच्या वतीने ह्या षटकाला सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत कव्हर्स रिजनमध्ये. चांगले खेळलेत, चेंडू सुद्धा चांगला होता, खोलवर टप्प्याचा होता आणि त्याला त्याच दिशेने खेळलेत आणि एक धाव इकडे मिळालेली आहे. टार्गेटचा विचार केला तर 67 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे ओमसाई ठुणे संघाला, ठुणे संघ म्हटला की अविनाश मुरबाडे यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो आणि आता यावेळेस अविनाश कशा पद्धतीने खेळतील याकडे सर्वांची नजर लागलेली आहे. इथे फटका फसलाय आणि स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय, झेल टिपला. या सामन्यातील अत्यंत महत्वाची विकेट मिळवली ती म्हणजे गोलंदाज मोहन गोलेनं. फलंदाज बाद झाले अविनाश मुरबाडे. धन्यवाद. अलीकडे प्रत्येक खेळाडूसाठी स्वतंत्र गाणं तयार केलं गेलेलं आहे. तुम्ही चांगलं काम करा, चांगलं काम केलं की तुमच्यासाठी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे अनेक हात उपलब्ध असतील. त्यासाठी तुम्हाला चांगलं काहीतरी करावं लागेल, मग ते क्रिकेट असो किंवा आपल्या आयुष्याच्या पटलावर इतर काही गोष्टी असू द्यात. फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने खेळले, क्षेत्ररक्षकाला शोधलाय, सरळ अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. स्ट्रेट टू द फिल्डर, वेल चेस्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. 1 मोर विकेट गोज डाऊन. आणखी एक फलंदाज बाद. ड्रॉप सीन के हिरो म्हणून भावेशला उपाधी लागलेली आहे आणि याचं महत्त्वाचं कारण असं की जेव्हा परिस्थिती विपरीत असते गोरसई ब संघाच्या, त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येणं पसंत करतात. खरं तर रेकॉर्डसाठी हा खेळाडू खेळला असता तर त्याच्याकडे अनेक बाईक्स आणि 4 व्हीलर कदाचित आले असता, परंतु आपल्या संघासाठी खेळतो, आपल्या गावासाठी खेळतो. ज्या पद्धतीची परिस्थिती असेल त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेतो असा हा खेळाडू भावेश पवार. याच्यावर आधारित खरं तर हे संगीत आपण ऐकलं. गोलंदाज तयार. यावेळेस क्रॅकिंग ऑन चा फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, चेंडू अडवतायत इथे आणि फंबल होत आहेत. इथे दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? डेंजर एंडला फलंदाज आपण पाहिले की चंदू बांगर चांगल्या पद्धतीने धावत होते, त्यांनी 2 धावा इकडे पूर्ण केल्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 5. 67 धावा धावपलकर कालच्या दिवसामध्ये आंबेगावकर चषकामध्ये आंबेगावचा बोलबाला राहिलेला आपण पाहिला, कारण कालच्या दिवसाचा खेळ त्यांनी त्यांच्या नावावर केला. जवळजवळ 77 धावा धावपलकर जोडून 78चंही लक्ष त्यांच्या वतीने दिलं गेलं होतं
आणि मी अगोदर चर्चा करत होतो दिनेश गरज सरांबरोबर की आंबेगाव संघ हा अत्यंत चांगलं युनिट आहे, परंतु ज्या पद्धतीने खेळाडू तुमच्याकडे आहेत मैदानाच्या आतमध्ये तो परफॉर्मन्स अजूनपर्यंत आम्ही पाहिला नाही. परंतु कालचा तो दिवस होता जिथे आंबेगाव संघाने फार चांगला परफॉर्मन्स आपल्याला दाखवला. इन बिटवीन इथे हा चौकार आलेला आहे. 8 धावा धावपलकावर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये ते कंप्लीट झालेलं आहे. 67 धावांची गरज आहे आणि फलंदाज बाद झालेले आहेत अविनाश मुरबाडे. आता एक महत्वाचा प्रश्न इथे निश्चितच सगळ्यांसमोर उपस्थित होत असेल की ओम साई ठुणे संघासाठी अविनाश मुरबाडे बाद झाल्यानंतर, त्याचबरोबर टिळक मुरबाडे बाद झाल्यानंतर इथे असे फलंदाज आहेत का की जे या डावाला पुढे घेऊन जाऊ शकतात, त्याचबरोबर ठुणे संघाला विजय मिळवून देऊ शकतात. आणि हे करण्यामध्ये जर इतर फलंदाज यशस्वी ठरले तर मात्र ठुणे संघाचं युनिट हे प्रचंड मजबूत युनिट आहे असं आपण म्हणूया. कारण मला असं वाटतं चंदू बांगरा असा फलंदाज आहे डावखुऱ्या हाताचा, त्याने त्याच्या क्षमता खरं तर स्वर्गीय प्रशांत स्मृती चषकामध्ये खाटेकरला चांगल्या पद्धतीने दाखवले होते आपल्याला. आणि तिथूनच या संघाची चर्चा सुरू झाली होती की ठुणे संघ की जेव्हा त्याने खरं तर मोरिया 11 पाडालेचा पराभव ज्यावेळेस केला त्यावेळेस हा संघ अत्यंत चर्चेत आला. एखाद्या मोठ्या संघाला ज्यावेळेस तुम्ही हरवता त्यावेळेस सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे लागतात, तुमच्याविषयी चर्चा व्हायला सुरुवात होते. आणि तसंच काही ओमसाई ठुणे संघाबरोबर निश्चितच तिकडे झालं होतं. चंदू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर शोधला, त्याच्या विरोधात फटका खेळणं तितकं सोपं नाही आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आला. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. 8 धावा धावपलकावर या खेळपट्टीवर तुम्हाला हव्या तितका धावा तुम्ही बनवू शकतात आणि ह्या खेळपट्टीवर तुम्हाला हवी तशी गोलंदाजी तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोघांकडे अचूकता हवी आहे. अगोदर उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू होता, यावेळेस डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त एक धाव मिळाला अवांतरच्या स्वरूपात. आणि धावा कितीही बनवू शकतात. याचं महत्त्वाचं कारण की या स्पर्धेमध्ये आपण 70-70चे चेंडू वापरतो आणि 70-70 म्हटले की त्यांची टॅग लाईन आहे लगा तो 6. आणि मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाजी करतात त्यांना तो अनुभव सुद्धा दरम्यान आला असेल. अनिकेत मोपेचा चेंडूसाठीचा हा चेंडू आहे. इथे नॅचरल अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी करतो. बघा एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ज्यावेळेस तुम्ही राऊंड द विकेटनी गोलंदाजी करत असता, अराउंड द विकेटनी येत असता, त्यावेळेस एक अँगल तर क्रिएट होतो, परंतु तुमचं नियंत्रण जर लेंथवर नसेल, लांबीवर नसेल तर मात्र तुमचं काम तमाम होऊ शकतं. इथे थोडा पुढे ठेवला होता क्षेत्ररक्षक, डीपमध्ये अवेलेबल जरी असतील तरी त्यांना काहीही करण्याची संधी नाही, कारण चेंडू अति द्रुत वेगाने सीमारेषा इथे भेदतोय. चौकार. धावपलकाकडे आपल्याला नजर टाकावी लागेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहे 13. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत 67 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ ओमसाई ठुणे मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे की जे अनिकेत मोहपे या गोलंदाजाच्या वतीने फेकलं जात आहे. ड्राईव्ह केलेला आहे, सॉफ्ट हँडेडली ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक अभि यांच्याकडे चेंडू अडवण्यासाठीचा पुरेसा वेळ होता. चेंडू अडवून फेकी झाली, एक धाव इकडेही मिळालेली आहे आणि एका धाब्याने धावपलक पुढे जाऊन पोहोचलं ते 14 पर्यंत. या षटकातील किती चेंडूंचा खेळ शेष आहे? अजून 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि या षटकाच्या आखारीपर्यंत 20 धावा जर धावपलकर जोडल्या गेल्या तर हा रनचेस जिवंत ठेवण्यामध्ये निश्चितच यश मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन नेहमी डोकेदुखी ठरलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासाठी, त्याचबरोबर कर्णधारासाठी, कारण क्षेत्ररक्षणाची रचना तुम्हाला वारंवार बदलावी लागते आणि ते करत असताना अधिकचा वेळ सुद्धा खर्च होतो. त्यामुळे दोन्ही बाबतीत तुम्ही मागे जाऊ शकता. एज अँड टेकन, चांगला झेल एसटीच्या मागे एसटी रक्षकाने टिपला आणि फलंदाज गणेश हारड याच्या खेळीचा अंत. एक चेंडू यानंतर या षटकातील
इथे षटक पूर्ण करता फेकला जाईल तो म्हणजेच अनिकेत मोहपेच्या वतीने चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळते. चंदू केळपट्टीवर उपस्थित आहे. दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला इथे स्वतःसाठी वेळ देता आला नाही. त्याचबरोबर थोडी अतिरिक्त घाई मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या वतीने झालेली आपण पाहिलेली आहे. पाहायचा हा शेवटचा चेंडू असेल. या षटकातील उमेश मुरबाडे हा चेंडू घेऊन येत आहेत. स्टार्किंग इनला ह्या फलंदाजासाठी अनिकेत हा चेंडू घेऊन येत आहेत. इथे हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. काय होणार आहे? क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्नशील होता, परंतु अंतिमतः चेंडूने त्याचं साध्य साधलं. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार. आणि एकूण टार्गेट चेस करायचं ते 67चं. आंबेगावकर चषक 20-23 या स्पर्धेचा मित्रांनो आज आपण अंतिम दिवस अनुभवत आहात. ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी अनेकविध पद्धतीने सहकार्य केले गेलेले. त्या सहकार्यदात्यांचा आपण आयोजकांच्या वतीने इथे ऋण व्यक्त करूया. आजचा दिवस स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि दुपार म्हटली की प्रत्येक जण आपल्या पोटातील जमदाग्नी शोधण्यासाठी आयोजकांकडे जात असतो. त्यातल्या त्यात आजच्या दिवसामध्ये अंपायर्स त्याचबरोबर लाईव्ह डीजे ऑपरेटर आणि या सर्व ऑफिशियलची जेवणाची सोय आपले सन्माननीय लाडके दिनेशजी घरत साहेब यांचे मोठे बंधू रमेशजी घरत यांच्या वतीने केली गेलेली आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. दुग्ध शर्करा योग वाढदिवसाच्या दिवशी अशा पद्धतीने अन्नदान करण्याचा त्यांनी निश्चितच निर्णय घेतलेला आहे. तुमच्या स्पर्धेमध्ये तुमचं आम्ही निश्चितच स्वागत करू. त्याचबरोबर तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आंबेगावकर चषकाच्या वतीने आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. येणारं आयुष्य तुमचं सुख समृद्धीचा असो, त्याचबरोबर निरामयी आणि आरोग्य वर्धित करणारा असो, अशा पद्धतीने संकल्प आजच्या दिवसामध्ये निश्चितच तुमच्या संदर्भात आम्ही करू. मैदानाच्या आतमध्ये हा चौकार दरम्यान आला. एकूण धावा आपण पाहिला तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 22 अर्थात 22 पर्यंत. धावफलक आता थोडं पुढे चाललेलं आहे. सन्मान्य अरुणजी घरत साहेब, अरुणजी भोईर साहेब यांचं आगमन झालं. आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. आणि क्रिकेट म्हटलं की ही जोडी अत्यंत फेमस आहे. भले मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत नसतील, परंतु क्रिकेटची इत्यंभूत माहिती आणि क्रिकेटच्या आयोजनामध्ये त्याचबरोबर क्रिकेट पुढे नेत असलेल्या प्रत्येक कॉन्फरन्समध्ये मीटिंगमध्ये या जोडीला आम्ही बघत असतो. दिनेशजी घरत त्याचबरोबर अरुणजी भोईर. अरुण भोईर यांचं आगमन झालं. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एकूण धावा आहेत 23 आणि तिसऱ्या षटकामध्ये मित्रांनो आपण आहोत. पाहिजे 67 पर्यंत डाव घेऊन जायचा आहे. आणि थोडी अतिरिक्त घाई जर टाळली सुनील तर हा रन चेस इंटरेस्टिंग होऊ शकतो. खरं तर तुमच्याकडे कॅल्क्युलेशन्स हवेत, तुमच्याकडे रोड मॅप्स हवेत, तुमच्याकडे प्लॅनिंग हवेत. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फक्त आणि फक्त चेंडू समोर आलाय त्याला टोलवायचं हा उद्देश फलंदाजाचा कधीही नसावा. येस, यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पवार सर आमच्याकडे वळतील. हा चेंडू त्यांच्या वतीने वाईट घोषित केला गेलेला आहे. कोणती स्पर्धा मोठी होत असताना मित्रांनो समालोचकांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याही पेक्षा अधिक महत्त्वाचा रोल जर आपण बघू शकाल तर तो पंचांचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये फार चांगली पंचगिरी SP पॅनलचे हे दोन्ही पंच सहस्रबुद्धे सर आणि पवार सर यांनी केलेली आहे. यामध्ये तिरमात्र शंका नाही. कोणताही असा निर्णय खरं तर माझ्याही दृष्टिक्षेपात आला नाही किंवा कोणालाही इथे समोर दिसला नाही की ज्यामध्ये थोडाही वादंग तिकडे निर्माण होईल. इथे क्षेत्ररक्षकाने गलठाण कामगिरी केली आणि चेंडूला जाऊ दिल्या आपल्या पायांमधून चौकाराकडे. हा चौकार. अप्पा स्मृती डोंगरनावे त्याचबरोबर विराज 11 डोंगरनावे दोन्ही संघाने एक प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवून द्या. कारण या स्पर्धेमध्ये नाणेफेक झाल्यानंतर सचिनजी शिंगोळे यांच्या वतीने फ्रुट्स म्हणून केळी दिली जातात की जो नॅचरल सोर्स आहे ग्लुकोजचा. ती केळी घेण्यासाठी तुम्ही या. एक प्रतिनिधी आला तरी हरकत नाही, कारण केळी 12, 15, 20 असू शकतात. अधिकचं वजन त्यांचं नसेल. अजय मुरबाडे की जे आर्मी मॅन आहेत, कालच्या दिवसामध्ये यांचंही इकडे या स्पर्धेमध्ये आगमन झालं होतं आणि आजही त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांचा आजचा वाढदिवस आहे. त्यांनाही आपण
या आयोजकांच्या वतीने, आंबेगावकर चषकाच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊया. इथे चेंडूला फिरवलाय, जेंटल पूल ज्याला आपण म्हणू शकतो, कारण पूल हा फटका असा आहे की जिकडे तुम्हाला आसूड ओढावा लागतो, प्रचंड ताकदीचा वापर करावा लागतो, क्रूरता दाखवावी लागते, परंतु इथे तितक्याच सहजतेने, तितक्याच शालीनतेने, तितक्याच संयमाने आणि तितक्याच नजाकतीने हा पूल मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता. फलंदाजाच्या वतीने 2 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 30. कमी कर थोडा. इथे फिरवलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या जवळून चेंडू निश्चितच निघून जातो डीप स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या पलीकडे. नो +4 हा नशिबाचा पंजा. म्हटलं जातं आणि खरं तर सैनिकांचं जीवन हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते जगत असतात. बॉर्डर्सवर जाऊन राहणं, त्याचबरोबर रात्र रात्र जागणं, त्याचबरोबर 24-24 तास, 48 तास सतत ड्युटीवर राहणं, ह्या सगळ्या गोष्टी सैनिकांना कराव्या लागतात आणि सैनिक सीमेवर उपस्थित आहेत, उभे आहेत, म्हणूनच आपण इथे आपलं जीवन की जे दैनंदिन जीवन आहे ते योग्य रीतीने आणि आनंदाने जगत असतो. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता बाळगणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. हा चौकार दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 39 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पायचे 67चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ आपण पाहू शकतो, तो म्हणजेच ओम साई टुने आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होण्यासाठी 1 चेंडू येणं शेष आहे आणि धावपलकावर धावा आपण पाहू शकाल तर ते आहेत 39. रनचे आता योग्य रीतीने चाललेला आहे, परंतु गोलंदाजांना ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, कारण अर्ली ऑन त्याने चांगले विकेट्स मिळवले होते, परंतु इन बिटवीन आता फलंदाजांची पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये लागलेली आपण पाहू शकाल. इथे क्लीन बोर्ड, मागचा दरवाजा उघडा ठेवल्यानंतर चोरी होते असं म्हणतात. इथे एष्ट्या दाखवल्या होत्या फलंदाजाने आणि त्या इथे वाकवलेल्या आहेत आणि हा चेंडू आपण पाहिला की जो सरळ जाऊन एष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज बाद झाले.
चा निश्चितच खरपूस समाचार घेतलेला आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला आणि त्याच्या उत्तरादाखल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 षटकांमध्ये 39 धावा बनलेल्या आहेत आणि उर्वरित 2 षटका अर्थात 12 चेंडू आणि त्यामध्ये बनवायच्या आहेत धावा 28. रोशन मुरबाडे आणि चंदू बांगर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. सलामीसाठी आलेला फलंदाज चंदू अजूनही मैदानाच्या आतमध्ये निश्चितच उपस्थित आहे, त्यामुळे अपेक्षा असतील चंदूकडून इथे खेळाडू कक्षाला, त्याचबरोबर ओम साई ठुने या संघाला. शरदजी पवार साहेब की जे MGCA चे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने सन्माननीय रमेशजी घरत साहेब की ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्याचबरोबर अजयजी मुरबाडे की जे आर्मी मॅन आहेत त्यांचाही आज वाढदिवस आहे. या दोघांनाही शरद भाऊ पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि त्याचबरोबर या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे, तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये इथे या व्यासपीठाशी संलग्न व्हा. आज दुपारी तुमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे निश्चितच आयोजकांच्या वतीने केलं जाईल. 3 षटकं टाकण्यासाठी 17 मिनिटं घेतलेली आहेत, त्यामुळे गोलंदाजी करणारा संघ तुमच्या समोर अडचणी येऊ शकतात. घड्याळ आता इथून पुन्हा एकदा सुरू होईल. गोलंदाज क्रमांक 4 साठी प्रकाश, चंदूसाठी प्रकाशचा हा चेंडू इथे यष्टीरक्षक बीट झाले. त्याचबरोबर इथे आपण पाहिलं की शॉर्ट थर्डमॅन सुद्धा बीट झालेला आहे. वाईट +4 आणखी एक नशिबाचा पंजा, नशिबाची साथ इथे टुने संघाला पूर्णपणे मिळाली. हा चौकार कोणत्याही गोष्टीची तक्रार न करणारा समालोचक म्हणून खरं तर मी त्यांचं वर्णन करेल, कारण कोणत्याही गोष्टीची तक्रार नसते त्यांच्याकडे कधी. स्पीकर कसाही असू द्या, मैदानाच्या आतमध्ये खेळ कसाही होऊ द्या, आयोजकांचा सपोर्ट योग्य मिळो न मिळो, या कोणत्याही गोष्टीशी कधी त्यांनी तक्रार केली नाही. आणि अधिकची चौकशी न करणारा समालोचक, कधी कधी समालोचक हे आयोजकांच्या जवळ जात असतात आणि पुढे जाऊन ते आयोजक बनत असतात, असं आम्ही बऱ्याचदा पाहिलंय. आणि खरं तर त्यापुढे त्यांच्याच अडचणी वाढत असतात, असंही त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट आहे. परंतु आपल्या मर्यादा योग्य रीतीने जाणत असताना फक्त आणि फक्त कामास काम ठेवणारे समालोचक आमचे मित्र आज सोमनाथ खाडे सर इथे उपस्थित आहेत. बरं वाटेल आजच्या दिवसामध्ये खाडे सरांबरोबर समालोचन करायला. एकूण धावा आपण पाहिला तर ते आहेत 45 आणि 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये एक गोष्ट खाडेसर होणार आहे की डोंगरनावे गावचे जे समर्थक आहेत ते करतील काय, कारण यानंतर दोन्ही संघ डोंगरनावेचे आहेत. आता चौकारासाठी टाळ्या देतील की विकेटसाठी टाळ्या देतील, हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. असो, आणि मी अगोदर उल्लेख केला होता की डोंगरनावे गाव हे मोठं गाव आहे, त्यामुळे आमच्या गावामध्ये सहजच 3-4 संघ बनू शकतात, त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू, इथे पुन्हा एकदा यष्टी रक्षकाची ढसा कामगिरी आपण पाहतो. क्षेत्ररक्षकाला समजत नाही काय करावं. इथे चेंडू आणि हाताचा स्पर्श झाल्यानंतर क्षेत्ररक्षकाने स्वतःभोवती प्रदक्षिणा घेतली आणि त्यानंतर चेंडू पर्यंत पोहोचले. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, यष्टी रक्षकाला पाठबळ पुरवता येत नाही. पंच काहीतरी इथे सूचित करतायत, 1 धाव यातून कमी केली जाईल की जी शॉर्ट रन आहे. यस, पंच सहस्रबुद्धे सर यांचा हा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. 46 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळाल्या. आता यष्टी रक्षक थोडे मागे आलेले, यष्ट्यांच्या थोडा उशिरा का होईना शहाणपण सुचणं गरजेचं आहे. फुलटॉस आहे, इनसाइड आउटचा चांगला फटका, एकही क्षेत्ररक्षक तिकडे नाही. निर्जन स्थळावरून चेंडूला धाडलंय अज्ञातवासात, चौकार. हा डाव आता 50 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे आता फलंदाजी करणारा संघ की जो इथे 67 धावांचा इथे पाठला करत आहे,
ते थोडे या सामन्यामध्ये आता परत आलेले आहेत, त्यांनी शिरकाव केलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुनील, की 2दा 5-5 धावा या बोनसच्या स्वरूपात मिळणं, या डावातील जे 67चं आव्हान आहे ते आपसुकच कमी झालं आणि ते आता 55-57चं बनलेलं आहे. त्या दिशेने आता वाटचाल करत असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. जास्तीत जास्त एक्स्ट्राज इथे दिले गेलेले आहेत आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागलेला आहे तो समीक्षा 11 परेला. आणि दुसरी गोष्ट आता तुमच्यासाठी आहे की जी थोडी वाईट आहे, कारण वेळेच्या बाबतीत आता 20 मिनिटं होत आलेली आहेत, त्यामुळे त्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा प्लेस करावं लागेल. ही सुद्धा तुमच्या समोर दुहेरी कोंडी. इथे एसटी रक्षक बघा, आजच्या दिवसातील ह्या एसटी रक्षकाचं एसटी रक्षण हा चर्चेत असणारा मुद्दा आहे. आणि जर इथे समीक्षा 11 परे संघाचा पराभव झाला तर मात्र या एसटी रक्षकाची चर्चा परे संघाच्या घरोघरी तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल. प्रकाश मोपे क्रमांक 4चं षटक घेऊन आलेले आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा कैशेष. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. थोडं पदलालीत त्याचा वापर करत असताना डान्सिंग डाऊन दी ट्रॅक ज्याला आपण म्हणत असतो, पुढे सरसावले होते, पावलांचा वापर केला होता, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचायचं होतं, सगळं केलं होतं फलंदाजाने, परंतु जे काम करायचं होतं तेच काम करायला विसरले. चेंडू आणि पळीचा संपर्कच करता आला नाही. 7 चेंडू आणि 15 धावा. अत्यंत चुरशीचा सामना. अजूनही गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे टिकून आहे. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, पंचांच्या इशाऱ्याची वाट असेल आणि निश्चितच आपण पाहूया. हा चेंडू डाव्या आणि मधल्या स्टीवरून ट्रॅव्हल झाला आणि याचबरोबर हे षटक संपलं. आता काय होणार आहे? 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलेलं आपण पाहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आंबेगावकरांनी 6 चेंडूंमध्ये 17 धावा कुठून काढल्या होत्या. 2 चेंडू तिथे शेष ठेवले होते, परंतु तिथे फलंदाज सन्नी कतोरे होते. आता मैदानाच्या आतमध्ये कोणाला तरी सन्नी कतोरे बनावं लागेल आणि इथे या 15 धावा धावपलकावर जोडाव्या लागतील. वेळ किती वापरला गेलेला आहे चला पुन्हा एकदा आपण बघूया. जवळजवळ 21.5 मिनिटं वापरलेली आहेत. पंच एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. आणि दुसरी गोष्ट, गोलंदाज करणाऱ्या संघासाठी 25 मिनिटं पूर्ण झाली की अजून एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. म्हणजे असं नाही की तुम्ही एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवला आणि त्यानंतर वेळेच्या बाबतीत दिरंगाई केली. 25 मिनिटांनंतर आणखी एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या इनिंग पासून आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या स्पर्धेमध्ये कोणावरही आतापर्यंत अन्याय झालेला नाहीये. पारदर्शकता हीच या स्पर्धेची ओळख आतापर्यंत राहिलेली आहे. आणि आयोजक कमिटी ज्यांना जितकं सहकार्य देणं शक्य आहे त्यांनी सहकार्य पुरवलेलं आहे. 22 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाजी करणारा संघ बघा, तुमच्याकडे वेळेच्या बाबतीत खूप मर्यादा आहेत. 3 मिनिटं तुमच्याकडे षटक हाताळण्यासाठी आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 15. 6 चेंडू 15 धावा. सलामीला आलेला फलंदाज जर्सी नंबर 23 अजूनही खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. आता सुरुवात त्याने केली होती, इथे शेवट त्याला प्रदान करता येईल का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं. व्हाईस ऑफ वाकळण डोंबिवली चॉकलेटी बॉय ओमकार शेट्टे सर यांचंही आगमन झालेले. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अमर मोहपे 6 चेंडू 15 धावा. इथे डाऊन दी लेग डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. 15 मधून एक अपसुकच गोलंदाजाने कमी केलेली आहे. आता राहिल्या 14. पाहायचं इथे कशा पद्धतीने फलंदाजी करतील चेंडूकडून अपेक्षा आहेत, कारण चेंडू सलामीसाठी आलेले आहेत. तुम्ही सलामीसाठी ज्यावेळेस येता त्यावेळेस तुमच्या कडे प्रतिभा आहे हे सांगण्याची दुसरी कोणती गरज नाही. तुम्ही प्रतिभावान आहात म्हणून तुम्ही सलामीला आलात. इथे फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळलेत. पाहायचे जंटल फटका होता, अधिकची ताकद वापरली नव्हती. एक पूर्ण असेल, दुसरीसाठी निघाली. इथे क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी सुद्धा तितकीच चांगली आणि पंचांना यावेळेस तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागणार आहे, कारण टफ कॉल आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक झालं होतं, क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. त्याचबरोबर फेकी अति द्रुत वेगाने त्यांनी दिली होती आणि फेकी करत असताना तुम्ही अधिकच्या उंचीने जर फेकी केली तर अपसुकच त्याला तिकडे त्या क्षेत्ररक्षकापर्यंत किंवा त्या विकेट किपर पर्यंत, गोलंदाजापर्यंत पोहोचायला चेंडूला वेळ लागतो. नॉट आउट. आणि जर तुम्ही अगदी फ्लॅट थ्रो केला तर तो अधिक वेगाने जात असतो, ज्याला बुलेट थ्रो म्हणतात. गोलंदाज तयार. 5 चेंडू 12 धावा. 5-12चं समीकरण. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका. एकही क्षेत्र नाही, खाली क्षेत्र निवडलं. इथे चेंडूने त्याचा क्लास दाखवला. चौकार.
कारण एका बाजूने फलंदाज वारंवार बाद होत होते, परंतु अविनाश बाद झाल्यानंतर त्याने खेळपट्टीवर राहणं पसंत केलं. टिळक बाद झाले, गणेश बाद झाले, उमेश, रोशन सगळे बाद झाले, परंतु खेळपट्टीवर राहण्याचा हा जो निर्णय चंदूने घेतला, आता तो निर्णय त्याला सार्थ करावा लागेल. गोलंदाजाकडेही तितकीच मोठी संधी आहे. इथे गोलंदाजाने ह्या धावा जर रोखल्या तर तो परेश संघाच्या या समर्थकांच्या गळ्यातील ताईत बनू शकतो. 4 चेंडू 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलेलं आपण पाहू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. अमर मोहपे यावेळेस पुन्हा एकदा येतील. 4 चेंडू 8 धावा. 4 मध्ये 8 ची गरज आहे. इथे यॉर्करचा प्रयत्न झाला आणि पंच आमच्याकडे वळले. पुन्हा एकदा हा चेंडू एक अवांतर धाव देऊन जाईल, कारण इथे हा चेंडू वाईट ठरवण्यात आलेला आहे. यॉर्कर चेंडू टाकत असताना तुमच्याकडे अनेक आव्हानं असतात, कारण यॉर्कर वरची जर लेन तुमची बिघडली, थोडा पुढे गेला तर तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट होतो, थोडा मागे आला तर तो ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट होत असतो आणि या दोन्ही चेंडूंवर फलंदाज मोठे पटके दाखवत असतात. पाहायचंय नियंत्रण खालावलं होतं. 4 चेंडू 7 धावा. इथेही यॉर्कर करण्याचा प्रयत्न आहे. एज लागलेली आहे. पंचांकडे हलकीशी अपील जरूर रेज झाली, परंतु पंच मात्र स्थिर आहेत. हा सामना इथून पुढे सुरू झालाय असं मी म्हणेल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चंदू गेलेले आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला आलेला क्रमांक 7 चा फलंदाज भावेश व्यापारी, याला इथे धावांचा व्यापार योग्य रीतीने करता येईल की नाही यावर या सामन्याचं भवितव्य पूर्णपणे अवलंबून आहे. इक्वेशन 3 चेंडू 6 धावा असं समीकरण. 1 बिग हिट कॅन फिनिश दी मॅच. एखादा मोठा फटका MSD स्टाईलने जर आला, षटकार आला तर सामना संपू शकतो, परंतु तो षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस करावा लागेल. योग्य वेळेला आपल्या संघाची इथे मदत करावी लागेल. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं म्हटलं जातं. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तो खरा मित्र. इथे गरज आहे ती 6 धावांची आणि त्यासाठी चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये शोधता येईल का फलंदाज भावेश व्यापारीला. इथे फुलटॉस चेंडू आहे. पायथे समोरच्या दिशेने खेळलेत. इथे डायरेक्ट हिट देण्याचा निर्णय गोलंदाजाने घेतला आणि तो त्याच्या अंगलट येईल का हे पाहायचंय, परंतु स्ट्रायकिंग एंडला चंदूला थांबायचा आहे. निर्णय घेतले जातात मैदानाच्या आतमध्ये. तसं पाहिलं तर आपसुकच 2 काय 3 धावा इथे आल्या असत्या, परंतु आता इथे फलंदाजांच्या वतीने हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी, बीमर चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. याच दरम्यान डोंगरडोमे ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच दत्ताजी पेमारे साहेब आपलं आगमन झालं. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संदीपजी पाटोळे साहेब आपणही आले आहात. आपणास विनंती आहे आपणही या मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तुमचंही या स्पर्धेमध्ये स्वागत. पाहायचंय हा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी खरं तर, कारण इथे जर नो कॉल केला गेला तर मला असं वाटतं 2 धावा अतिरिक्त येऊ शकतात. त्याचबरोबर 1 चेंडू अतिरिक्त फेकला जाणं गरजेचं असणार. त्यानंतर पाहायचं हे इक्वेशन अगदी जवळ जवळ आलेलं असताना किनाऱ्यापर्यंत येऊन कोणाची नौका तिथे खरं तर पाण्यामध्ये डुबते हे आपल्याला पाहायचं आहे. आणि कोणताही सामना ज्यावेळेस तुम्ही खूप मोठ्या फरकाने हारता त्यावेळेस तितकं वाईट वाटत नाही, परंतु अगदी जवळ येऊन जर सामना हारलेत तर मात्र ते जिव्हारी लागत असतं, बोचत असतं. आणि तेच आम्ही पाहिलं होतं ज्यावेळेस आदर्श 11 धानिवली संघाने धडाकेबाज चषकामध्ये साई स्पोर्ट्स सरळगावला फार कमी धावांवर खरं तर त्या धावा डिपेंड करत असताना पराजित केलं होतं. जवळजवळ 2 ते 2.5 तास साई स्पोर्ट्स सरळगावचे खेळाडू त्यांनी ग्राउंड सोडलं नव्हतं. फेअर डिलिव्हरी. 62 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहिलेले आहेत. यानंतर इक्वेशन 2 चेंडू आणि 5 धावांचं इक्वेशन. वेळ बघा. ठीक आहे, अजूनही तुमच्याकडे काही सेकंद आहेत आणि शेवटच्या चेंडूसाठी मग ती आम्ही पेनल्टी तिकडे अनाऊन्स करणार नाहीत. पाहायचंय एक धाव पूर्ण आहे, दुसरीसाठी निघतीलच. काय करतील यावेळेस? दुसरी धाव ही पूर्ण झालेली आहे आणि पाहायचंय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चंदू आलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका इथे भोवतील की काय आता समीक्षा 11 परेला, कारण या अगोदर एसटी रक्षकाने 2 जे चौकार तिथे दिले होते की जे वाईट चेंडू होते आणि दोन्ही वेळेला खरं तर 10 धावा 5-5 अशा तिकडे आल्या होत्या, जोडल्या होत्या. क्षेत्ररक्षणामध्ये भरमसाठ चुका समीक्षा 11 परे संघाच्या झालेल्या आहेत. इथे आता धावांची गरज आहे ती म्हणजे 3. 1 चेंडू आणि 3 धावा. या 3 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. 2, 2.25, 2.5, 3 करून चालणार नाहीत, कारण या स्पर्धेमध्ये
ड्रेसिंग अँड चेसिंग हा अत्यंत महत्वाचा मॅन्डेटरी नियम आहे. चेसिंग इज कंपल्सरी. एक चेंडू 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल, इथे अधिकचा वेळ जर वापरला तर अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. आयोजकांच्या वतीने जर तुम्हाला कुठेतरी माणुसकी दर्शवली जात असेल तर त्याचा गैरवापर जर झाला तर मात्र पुन्हा एकदा आयोजक नियमांकडे जाऊ शकतात. आणि नियम हे माणसांसाठी असतात, कायदे माणसांसाठी बनवले जातात, परंतु ते कायदे माणूसच तोडत असतो. यावेळेस 1 चेंडू आणि 3 धावा. काय घडणार आहे या सामन्यामध्ये, कोण असेल नायक, कोण ठरेल खलनायक. 1 मध्ये 3 ची गरज. इथे फुलटॉस आणि हा षटकार. अखेर चंदू बांगरने मैदानाच्या आतमध्ये त्याची उपयुक्तता सिद्ध केली आणि सुरुवातीला सलामीला आलेला हा फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिला आणि आपल्या संघाला या षटकाराच्या जीवावर विजय मिळवून दिला. चंदू आणि त्याचबरोबर ओम साई ठुणे, तुमचं फार फार कौतुक, मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये समीक्षा 11 पुरे संघ आपण सहभाग नोंदवला. शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही दाखवलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेळेच्या अगोदर उपस्थित राहिले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक करू. या सामन्यातील सामनावीराकडे आपण वळणार आहोत. कोण आहेत सामन्यातील सामनावीर? यस, त्याबद्दल कोणाची मनात शंका नसावी, कारण सलामीसाठी आले होते. सुरुवात अडखळत झाली होती, परिस्थितीला अनुसरून खेळले. या सामन्याचं आकलन चांगलं राहिलं चंदू बांगरचं आणि त्याने 13 चेंडूंमध्ये 27 धावा धावपलकर जोडल्या. चंदू आहेत या सामन्याचे सामनावीर. चंदूला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि सामनावीरासाठीची बक्षिसं इकडे स्वीकारायची आहेत. त्याचबरोबर यानंतरचा